बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पावसासंदर्भातली। संभाजीनगरच्या पैठणमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळतोय। राहुल नगर वस्ती ही पाण्याखाली गेली आहे, त्यामुळे स्थानिक आता चांगले चिंतेत पडले। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, सध्या काय परिस्थिती दिसते तिथे? दीपाली, पावसाचा हाहाकार काय असतो हे चित्र थोडं दाखवण्याचा प्रयत्न करतो। पैठण जवळील हे राहुल नगर आहे आणि ही राहुल नगरची पूर्ण वस्ती ही पाण्याखाली गेलेली आहे। घरं पाण्याखाली गेलेली। हे लोक बघा, ही सगळी लोक जे आहेत तर गुडघ्याभर पाण्याखाली पाण्यात उभा आहे। मी थोडंसं तुम्हाला हे घर म्हणजे ज्या घरामध्ये पाणी घुसलंय ते चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। माझे पाय बघा, इथपर्यंत पाणी सगळं या घरांमध्ये आहे आणि हे सगळे घरं पाण्याखाली गेलेली आहे। आता काही वेळापूर्वी तुफान अशी बॅटिंग जी आहे तर पावसाने केली आणि त्यामुळे या घरांमध्ये ही छोटंसं किराणा दुकान आहे सगळं पाण्यामध्ये गेलेली। ही सगळी अख्खी वसाहत राहुल नगरची पाण्याखाली गेलेली आहे। थोडंसं मी तुम्हाला चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। काय परिस्थिती आहे? खोल आहे का? काय परिस्थिती आहे? साहेब, सारं पाणी गेलं घरामध्ये, धान्य धुन्य सगळं पाण्यात। कुठे आहे तुमचं घर? दाखव। हे पूर्ण दीपाली थोडंसं घर दाखवतो बघा। हे घर हे सर्वसामान्यांचं घर आहे आणि पूर्ण घर पाण्याखाली आहे। पूर्ण अर्ध घर हे पाण्याखाली आहे। घरात सगळं किराणा दुकान दाखवतो तुम्हाला। ही सगळी किराणा दुकान आहे। हे दुकानात सगळं पाणी आहे। या ठिकाणी जोरदार असा पाऊस झाला आणि या पावसामुळे ही सगळी दुकान अक्षरशः पाण्याखाली गेली। हे घर आहे, आपण थोडंसं घरात हे पलंग बघा, प्रचंड असा पाऊस आहे आणि या पावसामुळे ही पलंग यांचं घराचं पलंग आहे सगळं पाण्याखाली गेलेलं आहे। संपूर्ण घर हे सिलेंडर पासून तर हे संपूर्ण घर पाण्याखाली गेलेलं आहे। प्रचंड अशी पाऊस झालेला आहे आणि या पावसामुळे अख्खं ही राहुल नगरची वस्ती संपूर्ण पाण्याखाली गेली आहे। हे घर आहे, किचन आहे, ज्या किचन मध्ये स्वयंपाक करतात, मात्र हे किचन देखील सगळं पाण्याखाली गेलेलं आहे। प्रचंड असा पाऊस झालेला आहे आणि काय परिस्थिती आहे हे सगळं तुम्हाला आणखी थोडंसं बाहेर नेऊन दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे फक्त एकच घर नाही तर हे सगळी वस्ती जी आहे तर पाण्याखाली गेलेली। काय हे बघा, हे पूर सारखी परिस्थिती आहे। संपूर्ण वसाहत पाण्याखाली गेलेली आहे। पैठण जवळचं राहुल नगर आहे, या पाण्यात चालणं देखील अवघड आहे। एखाद्या नदीला पूर येईल त्यासारखी परिस्थिती आहे। माणूस पाण्यात चालणं देखील। हे बघा, हे घर बघा, सगळं हा प्रचंड पाऊस आहे। हे हळूहळू बघा, हे सगळं घर बघा, या लोकांचं जनावर आहे गोठ्यामध्ये ते सगळं पाण्याखाली गेलेलं आहे। सगळं घर काय परिस्थिती, प्रचंड नुकसान झालंय। मालाचं भरपूर नुकसान झालंय आमचं। दिवाळीसाठी झाडूचं बहुत भिजले आमचे सारे माल, हे नुकसान झालं आमचं सारे। खूप पाऊस झाला इथे, खूप पाऊस झाला, खूप दारामुळे झाले आमचं। हे या सगळ्यासाठी दोषी कोण आहे थोडंसं लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय याला कोण जबाबदार आहे? याला ग्रामपंचायत जबाबदार आहे। हा नाला 5x6चा नाला होता, ग्रामपंचायतने 5x6चा नाला बंद करून तिथे 9 इंची पाईप टाकलेला, त्याच्यामुळे पूर्ण चेंबर जाम झाले, लोकांच्या घरात पाणी झालंय। त्याच्यामुळे पूर्ण पाणी नाल्यावाटे जात नाहीये, पूर्ण याला ग्रामपंचायत जबाबदार आहे। दीपाली, मी थोडंसं आणखी तुम्हाला थोडंसं बाहेर हे चित्र दाखवण्याचा प्रयत्न करतो। हे पाऊस किती भयंकर झाला आहे मराठवाड्यात, त्याचे हे सगळं चित्र आहे। या पाण्यात उभं राहणं हे पुरासारखी परिस्थिती आहे। एखाद्या धरणातून जेव्हा पाणी सोडलं जातं तशी परिस्थिती आहे। या ठिकाणी अनेक ठिकाणी खड्डे आहेत। हे मुलं बघा, लहान मुलं अर्ध्यापेक्षा पाण्यात, आणि फक्त इथंच परिस्थिती नाही, अनेक लोक बघा तिकडे पाण्या काढण्याचा प्रयत्न करताय। मी तुम्हाला थोडंसं सगळी वस्ती दाखवण्याचा प्रयत्न करतो। त्या पाण्यात दीपाली चालणं देखील अवघड झालेलं आहे। एवढं भयंकर हे सगळं पावसाचा प्रेशर आहे। सगळी वस्ती ही राहुल नगरची पाण्याखाली आहे। हे घर बघा, हे गेट सुद्धा पाण्याखाली गेले, लोक बसलेले आहेत, सगळे घरं पाण्याखाली गेलेली आहे आणि प्रचंड असं हा नुकसान झालेलं आहे। यासाठी ग्रामपंचायत जबाबदार असल्याचा आरोप इथले लोक करतायत, कारण जो नाला बनवण्यात आला होता तो जो आहे तर व्यवस्थित बनवण्यात आला नाही आणि त्यामुळे हे सगळं राहुल नगर पाण्याखाली गेलेलं आहे। प्रचंड असं नुकसान या लोकांचं झालेलं आहे। जिथपर्यंत नजर जाईल काय परिस्थिती, इकडे या। हे बघा, ह्या ताई आहे आपल्या सोबत, त्यांचं घर पूर्ण या इकडं काय झालंय? इकडे बोला या। हे घरात पाणी घुसलं, आमच्यावाल्या लहान बाळ आहे, आमचं 12 दिवसाचं, काय करायचंय? साऱ्या घरात पाणी आहे, कसं राहायचं? आम्ही गोरगरीबांना, आम्हाला घरकुल नाही, काय नाही, काय करायचं आम्ही? हे बघा, हे मामा काय करताय तुम्ही? आम्ही पाणी उपसत, इतकं पाणी होतं
उपसातो कावाचं आमच्या घरात हे कोणामुळे झालं, हे कोण जबाबदार? हे नालीमुळे झाले. हे गरम चकचक आहे. हे पंचायत आहे. आपण जर बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणात इथे नुकसान झालेलं आहे. आणखी काही ठिकाणी आपण जाऊन पण बघण्याचा प्रयत्न करूया. अनेक लोक पाण्याखाली ही घरं गेलेली आहे. वाईट परिस्थिती आहे. ढग सदृश्य पाऊस झाला आणि त्यामुळे ही सगळी राहुलनगरची वसाहत, अक्षरशः राहुलनगर ना, काय परिस्थिती आहे? परिस्थिती बेकार आहे. सध्याला घरानं पाणी शिरलं लोकांच्या पूर्ण संपूर्ण. त्याला काय झाल्या गोष्टीला घरात पाणी. कोण जबाबदार आहे याला? आता याला जबाबदार कोण आहे आता? हे बघा इकडे, हे बघा, मी तुम्हाला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपण थोडं आणखी पुढे जाऊया. की सगळी राहुलनगरची वस्ती अक्षरशः पाण्याखाली गेलेली आहे. प्रचंड असा पाऊस झालेला आहे. लोकांच्या घरात पूर परिस्थिती या ठिकाणी राहुलनगरमध्ये पाहायला मिळते. प्रचंड, जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत हे पाणी लोकांच्या घरात घुसलेलं आहे आणि अचानक आलेल्या या पावसामुळे हे परिस्थिती निर्माण झालेली आहे. जवळपास 50 ते 60 ही घरं आहे जी सगळी पाण्याखाली गेलेली आहे. इतर तरी दृश्य आपण पाहतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये अक्षरशः पूरस्थिती निर्माण झाली आहे. लोकांच्या घरामध्ये अक्षरशः सगळे नका येऊ. नागरिकांचं जनजीवन त्यामुळे विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. पैठणमध्ये पावसाचा कहर झाला. अगदी गुडघाभर असं पाणी तिथे साचलेलं आहे आणि यातूनच या नागरिकांचा प्रवास होतोय. वस्त्यांमध्ये पाणी शिरलंय, घरांमध्ये पाणी शिरलंय, लोकांच्या सामानांचं नुकसान झालंय, घरांचं नुकसान झालेलं आहे. यानंतर